नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 या संदर्भामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, बघा एकूण जागा बघा आपल्याकडे किती आहेत बघा। महाराष्ट्र पोलीस भरती एकूण जागा बघा विद्यार्थी मित्रांनो 17,471 या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी एकूण जागा बघा 17,471 या ठिकाणी एकूण जागा या ठिकाणी आपल्याकडे आलेल्या आहेत। खाली बघा काय सांगितले, जिल्हा पोलीस बघा, जिल्हा पोलीस बघा एकूण जागा किती बघा 9,636 या ठिकाणी जिल्हा पोलीस या ठिकाणी एकूण जागा आहेत बघा 9,636 या ठिकाणी जिल्हा पोलिसांच्या एकूण जागा आहेत। बघा खाली काय सांगितलं, SRPF गट याच्या एकूण जागा बघा 4,349 या ठिकाणी SRPF गट यांच्या एकूण जागा आहेत। बघा खाली काय सांगितले, वाहन चालक बघा 1686 या ठिकाणी त्यांच्या एकूण जागा आहेत। वाहन चालक या ठिकाणी 1686 या ठिकाणी एकूण जागा आहेत। बघा खाली काय सांगितले, कारागृह विभाग बघा, कारागृह विभाग या ठिकाणी 1800 या ठिकाणी एकूण जागा आहेत। बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू दिनांक बघा 5 मार्च 2024 ते 31 मार्च या ठिकाणी आपली शेवटची तारीख आहे बघा। आजपासून या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी सादर करायचे आहेत आणि आपली शेवटची तारीख बघा 31 मार्च या ठिकाणी आपली शेवटची तारीख आहे। सर्वांनी शेवटच्या तारखेची वाट बघायची नाही, सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत। बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती एका उमेदवाराला वेगवेगळ्या पदासाठी या ठिकाणी 5 अर्ज या ठिकाणी सादर करता येणार आहे बघा। पोलीस भरती एका उमेदवाराला या ठिकाणी वेगवेगळ्या पदासाठी या ठिकाणी 5 ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे बघा। 5 ठिकाणी या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहेत। बघा खाली बघा, पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाईसाठी एक अर्ज करता येणार आहे। पोलीस शिपाई चालक या ठिकाणी एक अर्ज करता येणार आहे। ब्रँड्समॅन या पदाकरता या ठिकाणी एक अर्ज सादर करता येणार आहे। राज्य राखीव पोलीस शिपाई SRPF या ठिकाणी एक अर्ज सादर करता येणार आहे आणि कारागृह शिपाई या ठिकाणी पण एक अर्ज सादर करता येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 5 ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5 ठिकाणी या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे। बघा खाली काय सांगितलंय, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज या ठिकाणी सादर करता येणार बघा। प्रत्येक पदासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अर्ज या ठिकाणी सादर करता येणार आहे। बघा खाली काय सांगितलंय, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क या ठिकाणी सादर करावे म्हणजे भरावे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी स्वतंत्र शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे। बघा खाली काय सांगितलंय, अर्ज करण्याची बघा ही लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आपण ही लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ठिकाणी लिंक या ठिकाणी दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो। लिंकला क्लिक करून या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलची या ठिकाणी पण लिंक आहे। टेलिग्राम चॅनलवर आपण या ठिकाणी चालू घडामोडी असतील, महत्त्वाची PDF असतील त्यामध्ये आपण टाकत असतो, त्यामुळे सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण या ठिकाणी जॉईनिंग व्हायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा 15,000 प्रश्नांचे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण PDF तयार केला विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये आपण 2011 पासून ते आतापर्यंत झालेले महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेत विद्यार्थी मित्रांनो। आणि आतापासून ते आपल्या मागील एका वर्षापर्यंत चालू घडामोडी त्याचं आपल्याकडे एक 700 पेजेस या ठिकाणी PDF आहे। चालू घडामोडीचं 700 पेजेसचं PDF आहे आणि प्रश्नाचं आपल्याकडे 600 पेजेसचं PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे 2 PDF जर कोणाला घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते 2 PDF तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील। त्यामधले प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे क्वालिटी प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न हे पोलीस भरतीला आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे ते प्रश्न बार या ठिकाणी रिपीट होत असतात। त्यामुळे ते प्रश्न सर्वांनी एकदा वाचायचे आहेत, कारण ते खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुम्हाला या ठिकाणी त्याची प्रिंट तुम्हाला पण या ठिकाणी तुम्ही पण काढून या ठिकाणी वाचू शकता। विद्यार्थी, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी मला व्हॉट्सॲपवर या ठिकाणी हाय किंवा तुम्ही या ठिकाणी मला फोन करून या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता। तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल।